सियावर रामचंद्र की जय. पराभूत झालेला अपमानित रावण लंकेत आहे. लंकेत तो क्रोधाने धुसफुसतोय. त्याच्या मनात अपमानाचा ज्वालामुखी धगधगतोय आणि तो कसा बाहेर पडेल हीच चिंता राक्षस सेनेच्या मनामध्ये आहे. भयंकर घडलंय. आजपर्यंत रावणानं पराभवाचं तोंड बघितलेलं नाहीये आणि याआधी रावणाचे पराभव झालेत ते लंकावासियांच्या समोर झालेले नाहीयेत. आपल्याच लोकांच्या समोर पराभव होऊ लागला की रावण क्रोधाने जळतो. लक्षात ठेवा, आजही अशी स्थिती आहे. काय होती रामाची मागणी? बाबा, तू माझ्या सीतेचं अपहरण करून आणलं आहेस, माझी सीता मला परत दे, मी जाईन. नाही, रावण आपला सीता देत नाही. जा, काय करायचंय ते कर. मग रावणाला वाटू लागलं राम म्हणजे फडतूस आहे. सुरुवात कशी असते बघा. राम म्हणजे फडतूस आहे, एक वनवासी जीव. मग रावणाला वाटू लागलं राम म्हणजे या पृथ्वीवरची आपल्या एकूणच कारकिर्दीला लागलेला काळीमाय, फडतूस, कलंक. मग रावणाला वाटू लागलं की एक तर राम राहिला पाहिजे किंवा मी राहिलो पाहिजे. तू तर राहशील, नाही तर मी तर राहीन. मग रावणाच्या एकेका योद्ध्याचा बळी पडू लागला. बिभीषण रावणाला सोडून निघून गेला. बिभीषणाच्या सोबत काही सेनापती निघून गेले. आता एक मोठा भाग राज्यातला निघून गेलाय रावणाच्या पासून. लक्षात घ्या, एक मोठा भाग निघून गेलाय. मग हे फोडणारे झाले. बिभीषण गद्दार झाला. सगळं नीट जरा तुलनात्मक बघायचंय आपल्याला. सगळं म्हणजे आपल्या आपल्या मनात तुलना करायची. मी काय फार खुलासेवार सांगणार नाहीये, तुमच्या लक्षात येत असेल. जेव्हा आपले वीर गमावू लागला रावण, तेव्हा ओळखावं की अरे सगळे चाललेत, काही सोडून चाललेत, काही जग सोडून चाललेत. आपण थांबलं पाहिजे. आपण रामाची इच्छा काय आहे तर बायको देऊन टाकली पाहिजे. आपला भाऊ सांगतोय, आपला आजोबा सांगतोय, आईचे वडील सांगतायत, ऐकलं पाहिजे ना. नाही ऐकत. मग माझी माणसं मेली, सूड उगवायचाय, सूड मला, सूड हवाय, सूड, असं रावण म्हणू लागतो. मग तू तर राहशील, मी तर राहीन, सूड हवाय, फडतूस आहे, कलंक आहे, या शब्दांनी रावण आपलं नुकसान करत जातो. त्याच्या लक्षातच येत नाही की आपण आपलं नुकसान करतोय. रावणाला चुकीची जाणीव होत नसते. हा रावणाचा एक दोष आहे आणि मला वाटतं तीच रावणाची ओळख असावी. रावणाचं कुळगोत्र चांगलं, बरं, खूप चांगलं. म्हणजे असं नाही की रावणाचा पिताही खूप चांगल्या कुळातला आणि आजाही खूप चांगल्या कुळातला. बघा हो, सगळं कसं जुळतंय. प्रॉब्लेम कुठे आहे? अहंकाराचा. आजोबा चांगल्या कुळातले, पिता चांगल्या कुळातले, याला दुर्बुद्धी झाली दुसऱ्याची सीता हरण करण्याची. हरण केली, मग हरण केल्यावर परत देत नाही जा हा विचार आला. तो फडतूस समजू लागला, फालतू समजू लागला. तू तर राहशील, नाही तर मी तर राहीन, सीता माझ्याकडेच राहीन, ही वृत्ती आली. आणि मग कलंक समजू लागला, मग शत्रू समजू लागला, सूड करू लागला. हे सगळं रावणाच्या बाबतीत घडू लागलं. सूड तर उगवायचा आहे, काय करायचं? संतापात विचार करतोय. संतापात चांगला विचार येत नाही. संतापात कधी रावण म्हणतोय तो माझा एक भाऊ आहे, नाहीतरी काय उपयोगाचा? खातो, उठतो, खातो आणि झोपतो. एवढा अकराळ विक्राळ माझा भाऊ, तो जर मी रामाच्या सैन्यावर सोडला तर रामाच्या सगळ्या सैन्याचा फडशा पाडण्याची ताकद एकट्या माझ्या भावात आहे. मग काय, द्या आदेश. सैनिकांना बोलवलं आणि सांगितलं की कुंभकर्ण झोपेत आहे. हे युद्ध सुरू होण्याआधी नुकताच एक दिवस जागा होऊन झोपलेला आहे. काहीही करा,
आणि कुंभकर्णाला झोपेतून उठवा. त्याला आता युद्धभूमीवर पाठवलं पाहिजे. तो उठला की किमान एक दिवस तरी जागा राहील आणि रामाच्या सैन्याचा खात्मा करण्यासाठी हा एक दिवस पुरेसा आहे. बस एक दिवस या कुंभकर्णाला जागं केलं पाहिजे. आले आदेश, म्हणाले जा कुंभकर्णाला जागं करा. आता कुंभकर्णाला जागं करायचं आहे म्हणजे दशानन रावणाच्या लंकेशाच्या परमप्रतापी भावाला जागं करायचंय. ए उठ म्हणून तर जमणार नाही. आणि असं ये उठ म्हणून ते उठणार नाही. काय रावणाचा भाऊ उशिरा उठणारच आहे. काय योगायोग आहे आणि काय कसं. झोपायची खूप सवय कुंभकर्णाला. त्याला उठवायचं म्हणजे महत्कार्य. भल्यांना ते जमलं नाही. करायचं काय. तुम्ही म्हणाल मी आताचं राजकारण सांगतोय का. अजिबात नाही. आताच्या राजकारणाचा याच्याशी संबंध नाही. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध गृहीत धरून नाहीये. कुठे संबंध आला तो निव्वळ योगायोग समजावा. कारण काय काही शब्द असे आहेत ना की जे कोणत्याही काळात लागू पडतात. म्हणजे मी मगाशी वापरले शब्द कलंक, सूड हवाय, कुठेही लागू पडतात. बरं ते योगायोगाने त्या रावणाचा भाऊ कुंभकर्ण झोपणारा काय असावा, उशिरा उठणारा काय असावा. उठतच नाही. तोही म्हणतो तुला काय करायचंय, कोण कधी का झोपेना, कोण कधी का उठेना, तुला काय करायचंय, असं तो म्हणत असतो. तर हा रावणाचा आदेश सैन्याला प्राप्त झालाय आणि सैन्य कुंभकर्णाला उठवायला गेलंय. कुंभकर्णाला पाहिजे तर काय करायचं ते म्हणले आधी पाणी टाका. अंगावर पाणी टाकणं म्हणजे काय तांब्यात पाणी घेऊन गेलेत आणि टाकलंय तोंडावर, बिभीषण हळबळून उठलाय, कोण आहे रे म्हणत, असं नाही होत. कुंभकर्णाला अंगावर पाणी टाकायचं असेल तर त्यासाठी मोठी रचना लावावी लागते. म्हणजे मोठमोठे रांजणं वर जातील अशा स्वरूपाच्या पायऱ्या त्याच्या महालात कराव्या लागतील. त्या रांजणाला पाणी भरून वर उचलावं लागेल आणि मग तो रांजण त्याच्या मस्तकावर मोकळा करावा लागेल. तेव्हा कुठे पाणी टाकल्याचा फील कुंभकर्णाला येईल. चला म्हणले पाणी टाका. मग रांजणं भरून पाणी आणलं गेलं. त्याच्या आजूबाजूला लाकडी पायऱ्या उभ्या केल्या गेल्या. त्या पायरीवरून कसं बसं करून रांजणं वर चढवली गेली आणि भडाभड पाणी ओतल्या गेलं. त्याचा काहीही परिणाम कुंभकर्णावर झाला नाही. काहीही परिणाम झाला नाही. फार तर असं करून त्याने एकदा पाणी काढून टाकलं. त्या काढून टाकलेल्या पाण्यात 2-4 राक्षस वाहून गेले असतील. म्हणजे इतकं मोठं पाणी तिथं पडलेलं होतं. म्हणले एक काम करा, भयंकर वाद्य वाजवा. मग नगारे आणले गेले, तुताऱ्या आणल्या गेल्या, भयंकर वाद्याला वाजवायला सुरुवात झाली. काय नुसत्या वाद्य वाजलं तर गुंगू गुंगू कसा डास करतो कानाजवळ, तसा काही डासांचा आवाज कुंभकर्णाला वाटला असेल. त्याने आपलं इकडे इकडे हलवावं. बरं धोका असा, जास्त जवळ जावं त्यानं कानाजवळ हात मारला तर झालं की 10-5 तर शहीदच. कारण नसताना वाजंत्रीवाले. बरं ते बिचारे गरीब, ते उठवायला आलेले आणि हे काही लवकर उठत नाही. अंतरानं घाबरून त्याच्या कानाजवळ कोणी तुतारी वाजवतंय, कोणी नगाडा वाजवतंय, कोणी काही वाजवतंय. हे हलायला तयार नाही. मग म्हणले भाले टोचवा, तलवारी टोचवा, लाकडाने डुसण्या मारा. हे त्याच्यापेक्षा भयंकर काम. त्यानं जर हात हलवून झिडकारलं तर टोचणाऱ्याचं याचं करायचं काय. सगळ्यात मोठा प्रश्न. सगळ्या प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. बिभीषण काही जागा होत नाही. पण शेवटी एक मार्ग सापडतोय. तो मार्ग कोणता, न उठल्यावर काय बोलतोय ते बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.